हाय लागली तुम्हाला माझी। आता किती बी पैसा केलं ना तरी बी पैसा मिळणार नाही। आयुष्यभरासाठी कंगाल झाले तुम्ही। होयो ही काय खोटा पैसा वापरायला लागले का काय डॉक्टर तुम्ही? आता खोटा पैसा बी मिळवायला लागले? खरं पैसे मिळाना म्हणून खोटे पैसे वापरताय व्हय? डॉक्टर बाहेर लोकसनी कळलं ना तुम्ही असे खोटे पैसे वापरतात तर चांगलं मारतील तुम्हाला। त्यांना येड समजू नका। कधी अक्कल येणार आहे डिंपल तुला कोणाच ठाऊ? ज्यांना तू खोट्या खोट्या नोटा म्हणतेस ना ते अमेरिकन डॉलर आहे। हे बघा डॉक्टर अजून पण येळ गेली नाही। मी अजून पण तुम्हाला मदत करू शकतो। तुम्ही अजून पण मला पार्टनर म्हणून घेऊ शकता। मला नको तुझी मदत, चल निघ। थांबा, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरच्या घरी पैसे मिळाले नाहीत ना? पण मला माहित आहे ना कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कुठे आहेत ते। काय तुला कसं माहिती कुठे ठेवलेत पैसे? मी का सांगू? आधी मला पार्टनर म्हणून घ्या सोबत मग सांगते। डिंपल आधी पैसे कुठे लपवले ते सांग, पार्टनरच्या नंतर बघू आपण। आधी मला पार्टनर म्हणून सोबत घ्या मग सांगणार। आधी काम मग डाम, सांगणार आहे का नाही? डिंपल आता ऐक नाही, डिंपल डिंपल थांब। जयसिंगने पैसे कुठे लपवले सांग। डिंपल मी तुला शेवटचं विचारतो, पैसे कुठे लपवले सांग। मला पैशांची खूप गरज आहे। ठीक आहे सांगते, पण ते आधी मला प्रॉमिस करा की तुमच्या प्रत्येक कामात मला पार्टनर म्हणून घ्या, ते बी 50-50। सोडून बोल। तुम्ही पण पैशाचं सोडून बोला। थांब, ठीक आहे पैसे कुठे लपवले सांग, त्या पैशांवर तुला कमिशन देतो। अजिबात नाही, पार्टनरशिप ती बी 50-50, समजलं? असं वाटतंय आता मारून टाकावं हिला। नाम्या हा पळून जायचे बेत काय रे? म्या कशाला पळून जातोय? अरे आमचं डबल झालं पैसे तू आज देणार होतास त्याचं काय झालं? ते सकाळी संपलं म्हणजे समजायला वाटलं नाही। वाटलं तसलं तू आम्हाला सांगूच नकोस। तिकडे तू दुनियेला वाट नाही तर नको वाटतोस। आमचं आम्हाला पैसे पाहिजे। आता यांना पैसा कुठनं देऊ? नाम्या अरे बोल की रे, आम्हाला गंडवत बिंडवत तर नाही ना तू? ए आब्या काय बोलतोयस तू? म्या गंडवतोय? इथं अख्ख्या गावानं उधारी देतो करून मला गंडवलंय आणि म्या त्यासनी गंडवणार आहे वय। आणि मला गंडवायचं असतं ना तर म्या कावाच गंडवलं असतं। बोलतोयच नाही एवढं, त्यापेक्षा आमचं आम्हाला पैसे देऊन टाक आत्ताच्या आत्ता। आप्पा या आधी दिलं ना तुम्हाला डबल करून पैसे? हो मग आता देतोय ना, नाही कुठं म्हंटलंय म्या? मी एक काम कर, उद्या या, उद्या देतो। कसं आहे ना आम्हा लय विश्वासानं आम्ही तुझ्याकडे पैसा आणून दिला आणि तू जर आम्हाला फसवायचा विचार जरी केलास ना तर जीवच घेऊन बघ तुझा। अरे उद्या देतो म्हणतोय की तो, मग थांबू ना उद्यापर्यंत, हाय की नर नाम्या? हा आणि नाहीच दिलं उद्या तर गावातच हाय की तो, बघून घेऊ। चला आता हे समजा डॉक्टरांच्या कानावर घातलं पाहिजे, नाहीतर हे लोक जीव घेतील माझा। आईसाठी काहीतरी करायला हवं। माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तिने मला मदत मागितली। काय उपयोग आहे घरात एवढे पैसे असून? ह्या माणसाने पार लंकेची पार्वती करून ठेवलंय मला। कुठल्याच गोष्टीवर माझा हक्क नाही, मग काय उपयोग आहे या श्रीमंतीचा? तरी बरं डॉक्टर सोबत आहेत म्हणून थोडं तरी बरं आहे। नीलम जा माझ्या बॅगवर पटकन। का? कुठे जायचंय? आयुष्यात काहीतरी प्रश्न न विचारता काम करत जा ना, सांगितलंय ना तेवढंच कर। जा माझी बॅगवर। माझ्या आईला भेटायला जायचंय का आपण? आता तुझी आई कुठून आली मध्येच? अहो असं काय करताय? मी सांगितलं होतं ना तुम्हाला आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, तिला पैशांची मदत लागणार आहे। एक काम करा, तुम्ही मला पैसे द्या, मी आईला देऊन येते। आणि बायको म्हणून एवढा तुमच्या पैशांवरती माझा अधिकार आहेच की। कसला अधिकार? आणि या अधिकाराच्या गोष्टी मला सांगू नकोस।
माझ्या पैशावरती फक्त माझाच अधिकार आहे. तुझ्यावरती हे पैसे खर्च करतोय ना मी. आता का तुझ्या आईला पण पोसू मी? हो, पोसायला कोण सांगताय तुम्हाला? सासू आहे ना तुमची, जावई म्हणून एवढं तर करूच शकता ना. हो करू शकतो ना, पण त्यांना सांग की तुला कायमच माहेर घेऊन जायला. मग मी तुला आनंदाने पैसे देईन. हो, काय बोलताय तुम्ही हे? मंजूर नाही ना? जा मग माझी बॅग भर, मला उद्या मुंबईला जायचंय. आणि ते पैसे विसर, तुला एक पैसाही मिळणार नाहीये. नाम्या काय रे, दार का लावून घेतलंस? अहो डॉक्टर, तुम्ही मला आज पैसे दिले ना, ज्यांना अर्जंट गरज आहे त्यांना द्यायला, ते मी दिले. पण अजून लय जणांचे पैसे बाकी आहेत. त्यातले तर 3 जण माझ्या दुकानावर आले होते आणि डबल झालेले पैसे जर नाही दिले ना तर माझा जीव घेतील असं बोलले. डॉक्टर सांगा मी काय करू? नाम्या, मुळात तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणून तर डॉक्टर तुमच्याकडे आलो. मला काय पण करून त्यांना आज पैसे द्यावे लागतील. पैसे द्या. नाम्या, हे बघा, मुळात लगेचच पैसे डबल होत नाहीत. तुला काय वाटलं माझ्याकडे जे पैसे दिले ते डबल झाले आणि ते माझ्याकडेच ठेवलेत? मी ठेवून करणार काय नाम्या, सांग बरं. तू एक काम कर, आपल्याला जे उद्या पैसे द्यायचे आहेत, काम कर, त्यांना 3 दिवसानंतर बोलव. 3 दिवसानंतर? 3 दिवसानंतर बोलव, म्हणजे त्यांचे पैसे आपण ट्रिपल करून देऊ. खरंच डॉक्टर? हे खरंच ना, मी तुला खोटं बोलतोय का? त्या माणसाने आपल्यासाठी एवढं सहन केलंय, आपण त्यांची तेवढी मदत केलीच पाहिजे ना. ठीक आहे, मी बोलून बघतो त्यांचे. डॉक्टर, ते खरंच ते थांबले तर त्यांना 3 दिवसात ट्रिपल करून देतील. नाम्या, अरे माझ्यावर विश्वास ठेव, नक्की करून देऊ आपण. बरं आता निघायचं बघ. काय माझ्या गुरूंचं ध्यान करायची वेळ झाली आहे माझी. जाताना दार बंद कर. किती दिवस या दगडासमोर हात जोडून बसणार आहे? पैशांचं काहीतरी करता आलं पाहिजे, केलंच पाहिजे. हे कंगणी बाबा, सगळ्यांना खुश ठेव, सगळ्यांना आनंदात ठेव. माझ्यावर आणि गावातल्या प्रत्येक माणसावर तुझा आशीर्वाद असाच कायम राहू दे. जो कुछ मारे पास है वो गरीबों में बांट दो, गांव वालों की सेवा करो. जय कंगणी बाबा. जयसिंगराव, खम्मगणी, आज सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? हो म्हटलं जाण्यापूर्वी तुम्हाला भेटून जाईन. जाताना कुठे चाललाय तुम्ही? काही दिवसासाठी मी मुंबईला चाललोय. हा जर मुंबईला गेलात तर मला पैशांबद्दल कोण सांगणार? माझ्याकडे याचा पैसा कसा येणार? काय झालं डॉक्टर, कुठं हरवलात? नाही, कुठे नाही. खरं तर मी हेच सांगण्यासाठी मी तुमच्या घरी आलो होतो, पण त्या दिवशी बोलताच आलं नाही. म्हणजे काय बोलायचं तुम्हाला? म्हणजे काय टेन्शन वगैरे काय का? हो, म्हणजे पैशांच्या बाबतीतच बोलायचं होतं. जयसिंगराव, तुम्ही जे पैसे लपवलेत ती जागा सुरक्षित नाहीये, अपशकुनी आहे. काय झालं असायला? हो, मी खरं तेच सांगतोय. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? अहो तसं नाही हो डॉक्टर, आता माझ्या पैशाची मला अजिबातच काळजी नाहीये. कारण मी तो जिथं ठेवलाय ना तिथं माझे सगळे सिक्रेट हे सिक्रेटच राहतात. ते तिथून कधी बाहेर येत नाही. त्यामुळे मला माझ्या पैशाचं अजिबातच टेन्शन नाहीये. अशी कुठली सिक्रेट जागा आहे याची? लग्नानंतर जेव्हा त्यांना स्वप्नील बद्दल कळालं तेव्हा त्यांनी खूप मारलं होतं त्याला आणि त्यातच त्याचा
त्यातच त्याचा काय? त्यातच त्याचा जीव गेला हो. काय? हो, तो मेला हे कुणाला कळू नये म्हणून आमच्याच फार्म हाऊसवर पुरलाय त्याला. काय झालं डॉक्टर? असं का हसताय तुम्ही? नाही काय नाही जयसिंगराव, मी फक्त हे बघत होतो तुम्हाला पैशांची किती काळजी वाटते. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पैसे लपून ठेवतो. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी येईल पैसे घेऊन जाईल, पण असं काहीच तुमच्याकडे बघून वाटत नाही. मला हेच बघायचं होतं. अहो मी निश्चिंत आहे डॉक्टर. आता मला खात्रीच आहे की माझा पैसा कुठंही जाणार नाही. वा, मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तुम्ही बिंदास मुंबईला जाऊ शकता. ठीक आहे. हा फक्त सरपंचांना सांगा की मी आता काही दिवस कामावरती नाहीये. नाही नाही, काही काळजी करू नका, मी आहे ना गावात. मी कामावर लक्ष ठेवेन. थँक्यू डॉक्टर. बरं चला मी येतो. एक मिनिट. हॅपी जर्नी. नमस्कार. चला. त्या पैशांचं टेन्शन आता तुम्ही घेऊ नका. ते कुठे हे मला कळलंय, त्यामुळे त्याची काळजी आता मी घेणार. तू काय कर, आता ड्रायव्हरच्या शेजारी आहे ना, तू बरोबर बसायचं. हा बस बरं तू. अशी हे बघ, असं नीट बसायचं. आपल्याला लय स्पीड आहे बरं गाडी चालवायला, आणि पेट्रोल जरी संपलं तरी गाडी थांबत नाही, कारण मी लय जोरात चालवतो. अरे सायकलची चैन पडली वाटतं. मी आहे ना, तू अजिबात हात काळे करायचे नाहीत. मी गाडी चालवतो. अरे कशी चालवणार? लायसन कुठे तुझ्याकडे? लायसन 1 क्वार्टर बसला स्टार्टर. तू बघा जाता. आणि तू चालवल्यावर मग मी कसं चालणार? तू टांग्या नाही या. चांग कुठे येत? हे काय, हे 2 टांग आहेत की, त्याने या. अरे हा, विसरलोच होतो. चला. हा अरे डोळे फुटले का तुझे? गाडी पाडली ना माझी. मागाची गाडी होती, आता तिचं बोनेटचं चक्का चूर झालाय. 20 रुपये दे मला. हो बाबूदादा, सायकलला बोनेट असतं वय. आणि म्या ठोकली नाही, तुमचा ड्रायव्हर प्यायला होता त्यानेच ठोकली. मग त्याच्या दुरुस्तीसाठी 20 रुपये दे. म्या काय पैसे देणार नाही, उलट तुम्हीच मला द्या. तू कसं पैसे देणार नाहीस? वरडून गाव सगळं गोळा करीन. बोलू का? बाबूदादा नका ओढू नका, गाव जमा होईल. तुम्हाला 20 रुपये पाहिजे ना? 20 रुपये देतो. हे घ्या, 50 रुपये घ्या. अरे वा वा वा. ए कार्टर, आता आपल्याला जायचे. चला वाड्याकडे जायचं. इकडं मरू दे तो वाडा. आता आपल्याला इच्छाऐवजी 50 मिळालेत. आता आपल्या टाकीत पेट्रोल टाकू. अजून 2 आठवडे झाले नाही ना? देतो. नाम्या, तुझ्या ह्याच्यावर हे दिसतंय. कशावर काय दिसतंय? चेहऱ्यावर टेन्शन. काय झालं रे नाम्या? अरे काय झालं काय सांगू? लोकांकडून पैसे घेतले डबल करून द्याल, पण अजून डबल झालं नाही. अरे लोक नुसती माग लागल्यात. आजच्या आज जर त्यांना पैसे दिले नाही ना तर जीव घेतील बघ माझा. अरे त्यांना मी फसवतोय असं वाटतंय. नाही नाही, अरे आज कसं? तू माझ्या ह्याच्यात केवढं हे केलं होतंस.
तेव्हाच मला कळलं होतं की ना आम्ही कुणाला ह्याचं हे करणार नाही. तुझ्याकडे बघून आहे ना तू चांगला बोलतोय असंच वाटतंय, पण तू नक्की माझ्या बाजूने बोलतोयस की विरोधात बोलतोय हे कळना झाले. अरे नाम्या, माझ्या अडचणीत तू केवढी मदत केली होती. तेव्हाच मला वाटलं होतं की ना आम्ही जगात कुणालाच फसवणार नाही. अरे विंच्या, पण हे तुला कळतंय, लोकांनी कळलं पाहिजे ना. वय लगा मला तर भ्या वाटायला लागली. लोकांनी मला मारलं तर काय इज्जत राहील माझी. अरे नाही नाही, ओ मी काय नाही केलं, मी कोणाला नाही फसवलं, मी कोणाला फसवणार बी नाही. मी तुमचे पैसे देऊन टाकेल, खरंच देऊन टाकेल. अरे काय झालंय तुला? हा कशाला हात पाय जोडतोयस? घाबराय काय झालंय तुला? कुणी काय मारा आलंय वय? अरे मला वाटलं की डबल झालेले पैसे घ्यायला आलाय कोण. अरे मग करतोस की डबल तू? हा तर घाबरायचं काय? झालं डबल किती करून. 1 मिनिट, माझ्या बायकोकडनं पण 1000 रुपये घेतलेले लक्षात आहे ना? काय झालं तरी तिचे पैसे डबल करून द्यायचे म्हणजे करून द्यायचे. एका बुकीतच. हा देणार ना, मी समजांचे पैसे देणार. मी काय कोणाला फसवणार नाही. मला डॉक्टरांना भेटावं लागेल, तेच आता मला यातनं बाहेर काढतील. मी आलो. हा मी आलो. काय झालंय? काय झालं? बजा ए बजा, तुला काय वाटतं त्याच हे होईल? ए इंचा, तुझा मेंदू इटलाय, त्याला आधी नीट करून घे. ह्याचं हे झालंय, त्याचं ते झालंय, ह्याच्यात हे नाही, त्याच्यात ते नाही. ह्या गळ्याला जागा काय आम्ही भरायच्या वय? डॅडी अर्ध डोकं तर तू उठवलंयस. अरे ह्याचं हे तर देऊन जा. एखादा माणूस एवढा उलट्या काळजाचा कसं काय असू शकतो? स्वतःच्या सासूला मदत करायला पैसे नाहीत आणि खुशाल मुंबईला निघून गेलेत. मी कुठून आणू पैसे? आईला पण फार काळ नाही थांबवता येणार. मला डॉक्टरांशी बोलायलाच हवं. अरे डॉक्टर, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. मी आता तुमचाच विचार करत होते. अच्छा, तरीच मला इथे येताना उचक्या लागत होत्या. तर जयसिंगराव कुठे आहेत? दिसत नाहीयेत. तुम्हाला काही बोलले नाहीत का? ते मुंबईला गेलेत. असं अचानक? हो ना, असंच असतं त्यांचं. काहीच सांगत नाही. कुठे चाललोय, काय काम आहे, बॅग भरायची नाही निघून जायचं. तर सांगत नाही ते ठीक आहे हो, पण आईच्या ऑपरेशनसाठी पैसे मागितले तर तेही दिले नाहीत त्यांनी. काय सांगताय? हो ना, बघा ना किती दगडाच्या काळजाचा माणूस आहे हा. बरं जाऊ देत, मी पण काय माझं रडगाणे सांगत बसलीये. बसा ना तुम्ही. हो. तुमच्यासाठी चहा आणू की कॉफी? स्माईल. हा अहो, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आहे ना. तुम्हाला माहितीये ना, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का दुःख असेल तर मला बघवत नाही, त्याचा त्रास होतो. मला एक कळत नाही, तुमचा नवरा तुमच्या मनाचा जराही विचार न करता इथून निघून जातो आणि त्याचा तुम्ही त्रास करून घेता. त्या पलीकडे जाऊन मला असं म्हणायचं, तुम्ही कुठेतरी बाहेर जा, तुम्हालाही बरं वाटेल, तुमचं मन रमवा कुठेतरी. आता कुठे फिरणार आहे मी डॉक्टर? कुठे म्हणजे जिथे तुमचं मन रमेल तिकडे. तुमचं फार्म हाऊस आहे ना, तिकडे का जात नाही बरं तुम्ही? नवऱ्याने बंदी केली तिकडे जायला, ते जाऊ देत नाहीत मला. का बरं? अहो, ते फार्म हाऊस जितकं त्यांचं आहे तितकंच तुमचंही आहे. तुम्हाला जर का तिथे जावंसं वाटत असेल तर बिंदास जा. तुम्ही जर का त्यांच्या बंधनात राहून जगायला लागला तर तुमच्या मनासारखं कधी जगताच येणार नाही तुम्हाला. आता तरी कुठे काय वेगळं चाललंय? म्हणूनच म्हणतो तुम्ही फार्म हाऊसवर जा, 2-4 दिवस इथे राहा. अहो, तेवढंच रुटीन बदलल्यासारखं वाटेल. काय रुटीन बदलणार आहे डॉक्टर? इथे मी एकटीच आहे, तिथे मी एकटीच असणार आहे. प्रश्न जर का एकटेपणाचा असेल तर मी येतो तुमच्यासोबत कंपनी द्यायला. खरंच डॉक्टर? खरंच. असंही मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं. असं असेल तर मग आपण आजच निघूयात. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. हो, आपल्याला आजच निघावं लागेल, कारण तुझ्या नवऱ्याने जे तिथे पैसे लपवले ते काही करून मला मिळवायचे. हा, त्यात तू मध्ये येऊ नकोस. जर झालं तर
मला तुला तुझ्या बॉयफ्रेंडकडे पाठवावं लागेल.